अरे माझा काढा तयार आहे का? अजून जाग आले की नाही घरच्यांना? माझं ऐकलं नाहीत ना तो बोलणार नाहीये, मी तुमच्याशी सांगून ठेवते. काय शिरा केलाय ना? भरवते हा. पण शिरा खाऊन झाल्यावर माझं ऐकायचं हा. घ्या अजून घ्या. घ्या ना अजून घ्या. घ्या. सुनबाई, हे काय चाललंय तुमचं? आणि हा दाढीवाला बाबा कोण आहे? ईश्वरा, अप्पा तुम्हाला माहिती नाही, हे वरुण धवल बाबा आहेत. वरुण धवल? हो, धवल शुभ्र पांढर सफेद. सुनबाई, ते मला माहितीये. काय ना अप्पा, बाबांना पांढरा रंग खूप आवडतो, त्यावरून धवल नाव पडलं त्यांना. धवल धवल शुभ्र धवल. सुनबाई, तुमच्या डोक्यात हे खूळ अचानक कसं काय आलं? खूळ नाही अप्पा, दृष्टांत. दृष्टांत दिला मला बाबांनी काल रात्री स्वप्नात. बाबा म्हणाले, जर सई परत यायला हवी असेल ना तर मी सांगतो ते करा. म्हणून मग या छायाचित्राला शिरा भरवा असं सांगितलं का त्यांनी? नाही नाही, घरातल्या सगळ्यांनी पांढरे पदार्थ वर्ज करायचे. दूध दही भात साखर मीठ काही घ्यायचं नाही. करा करा, जे काय करायचं असेल ना ते तुम्ही करा सगळं. नाही नाही, फक्त मी नाही अप्पा, घरातल्या सगळ्यांनी करायचं हे. तरच धवल बाबा प्रसन्न होतील आणि माझी सई लवकर परत येईल. धवल धवल शुभ्र धवल धवल. काय चाललंय आई? वैताग आला आता मला. चिडू नकोस रे. चिडू नको तर काय करू? चहात दूध नाही साखर नाही, थालीपीठात मीठ नाही, घशाखाली उतरणार कसं? बाबा मला माहितीये ही साधना साधी सोपी नाहीये, पण माझ्या सईसाठी कुठचीही कठीण साधना करायला मी तयार आहे. अरे सई पळून गेल्यापासून मानसिक धक्का बसलाय तिला. काय? हो, म्हणून त्यांनी व्रत घेतलंय धवल बाबांचं. सई सापडेपर्यंत कोणीही पांढरे पदार्थ खायचे नाहीत. अच्छा अच्छा, म्हणून आज नाश्त्यात साखर मीठ काहीच नव्हतं. अगं पण आई हादरून गेले रे ती. तिच्या परीने जे जमतंय ते करते. म्हणून मला वाटतं की आपण सगळ्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे. हो. धवल धवल तुम्ही सगळे इकडे काय करताय? पांढरे शुभ्र कपडे घातले नाहीत? जा जा जा, लवकर घाला. पूजेला बसायचं आपल्याला. हा अरे हो. हा हा.
काय झालं आता? सईला पाहिलंस का तू? नाही, शी मस्ट बी इन अ रूम ना. नाहीये, लॉबी मध्ये पण नाहीये ती. अरे मग तुला घाबरायला काय झालं? ती ऑलरेडी तुझ्या बरोबर पळून आली आहे. आता पळून कुठे जाणार आहे? ते मला टेन्शन आलंय आणि तुला जोक सुचतायत. नाही, तू असं घाबरू नकोस. असं घाबरला ना तर तू माझा मुलगा शोभत नाहीस. आम्ही असे पळून आल्यामुळे सई खूप अपसेट आहे, गिल्टी वाटतंय तिला. इट्स ओके नायक, मुली सेन्सिटिव्हच असतात. डोंट वरी, आपण बोलू तिच्याशी. ती ना खूप प्रोटेक्टिव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये वाढली आहे डॅड. तिने असं कधीच केलं नसतं, माझ्यामुळे केलंय तिने. आणि आय थिंक ती थोडीशी होमसिक फील करते अँड दॅट्स व्हाय मे बी. म्हणून ती घरी पळून गेली असं वाटतंय? हो. ऍक्च्युली आय डोंट थिंक सो, बट एनिवे चल शोधू तिला. चल चल. सडनली गेली कुठेही? अरे असेल रे इथेच कुठेतरी. डोंट वरी, सापडेल. मी एकदा फोन ट्राय करतो तिला. हा. कुठे कुठे शोधलं तुला? काय झालं अचानक? इथे कशी काय निघून आलीस? नचिकेत, मला ना खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे आपण हे असं लांब पळून आलोय, कुणाला काही न सांगता. मला बरोबर वाटत नाहीये हे सगळं. सई प्लीज, तू याचा एवढा विचार करू नकोस. नचिकेत, कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा विचार मनात येत आहेत. तरी सगळे खूप काळजीत असतील. मला माहितीये आईने तर ना नीट जेवणही केलं नसेल. सगळं घर दुःखात असेल. आणि या सगळ्याचं कारण ना मी आहे. सई, पण आपण घरी जाऊयात नचिकेत. पण हो, आता लगेच आपण परत घरी जाऊया. बघ बाळा, घरी तर जायचंच आहे, पण ज्या कारणासाठी तुम्ही घराबाहेर पडलाय त्याचा तर विचार कर. व्हॉट एव्हर यू आर डुइंग इज फॉर युअर फ्युचर, राईट? हो काका, पण तरी असं वाटतं की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. अरे झाला तर होऊ दे त्रास. आय मीन, तुम्हाला दोघांना काही कमी त्रास झाला का त्यांच्यामुळे? आणि आता ह्याची सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर नाहीये. आय एम देअर विथ यू. ओके? अगं तू प्रसन्नाची मुलगी, म्हणजे मला पण मुलीसारखीच आहे ना. सो आय एम देअर विथ यू इन दिस बॅटल. डोंट वरी. हो काका, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मन काही केलं ऐकत नाहीये. ठीक आहे, मग चला. म्हणजे घरी जायचंय ना, मग घरी जाऊयात. पण प्लॅन फ्लॉप होईल आपला. नॅक, आय होप यू स्टिल ट्रस्ट मी, राईट? दॅट्स इट. चला, घरी जायचं, घरी जाऊ. चला चला चला. धवल धवल शुभ्र धवल. आप्पा, शंख शंख. हा, अरे हा वाजत नाहीये. एक काम कधी धड करणार नाही. काय? धवल धवल शुभ्र धवल. बोला धवल महाराज की जय. हो, तीर्थ ना देते सगळ्यांना देते. भाऊजी घ्या. असं काय लागतंय? हा ना, हा कडुनिंबाचा रस आहे. हो. धवल बाबा म्हणतात की कडुनिंबाचा रस एकदा पोटात गेला ना की मनातला सगळा कडवटपणा बाहेर येतो
आणि मग आयुष्यात पुढे सगळं चांगलंच होत जातं. हो का? बाई सगळा मनातला कडवटपणा अगदी जिभेवर आलाय. धवल महाराज की जय. घ्या आप्पा तीर्थ. नाही मला हे तीर्थ नको. काय मला जरा आम्ल पित्ताचा त्रास होतोय. ह्याने नक्की बरा होईल अप्पा. अहो नको. घ्या. धवल शुभ्र धवल. बाबा पूजा झाली, तीर्थप्राशन झालं. आता तरी सांगा ना कधी येणार हो माझी सई. बाबा अहो तुम्ही काय बोलता ते मला तरी ऐकू येत नाही. निदान हिला तरी सांगा. काय म्हणालात? ईश्वरा. हो वहिनी काय म्हणतायत बाबा? काय? अरे वा. अगं काय म्हणतायत आम्हाला तरी सांग. तुम्ही स्वतः तिला घरी परत येण्याचा मार्ग दाखवताय. ईश्वरा. चला चला भक्तांनो, बाबा आपल्याला मार्ग दाखवतायत. वहिनी सांगा ना काय म्हणतायत बाबा? हा बाबा ओ जरा मोठ्याने बोला ना, ऐकायला येत नाही हो. काय? मुख्य दरवाजा. अय्या काय सांगताय? अगं काय बोलतायत आम्हाला तरी सांग. वहिनी अहो सांगा ना वहिनी. अगं काय काय मला तरी करू दे. अहो बाबा म्हणतात आपली सई जेव्हा परत येईल ना तेव्हा ह्याच दारातून येणार आहे. किती मोठी माहिती सांगितली नाही बाबांनी. बाबा सौभाग्यवती अहो काय चाललंय काय हे? अहो आईचं मन ओळखा ना जरा. काय? कडुनिंबाची पानं बांधायची का दाराला? हो हो चालेल बांधते ना. काय मग? हा 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 बरं बरं. आप्पा जरा पुढे या. आता जरा पुढे या पुढे. वळा. काय? आप्पा धवल बाबा म्हणतात तुमच्या घरात जी सगळ्यात मोठी व्यक्ती आहे ना तिने कडुनिंबाची पानं बांधायची दाराला स्वतःच्या हाताने. कडुनिंबाची पानं कुठं आहे? आहेत ना आणते. घ्या बांधा. थांबा आप्पा. आता काय? आप्पा तुम्ही बाहेरच थांबायचं. धवल बाबा म्हणतात ज्यांनी कडुनिंबाची पानं बांधली ना दाराला त्यांनी तासभर तरी बाहेरच थांबायचं. हो आणि एकदा पानं झडायला लागली ना की मग आत यायचं. आता 1 तासात ती पानं कशी काय झडणार आहेत? मी अजिबात थांबणार नाही. आता जरा विचार कल्पनाची श्रद्धा आहे ना तिच्यासाठी एवढं नाही करणार. तुम्ही थांबा इथेच. आणि 1 तास उन्हात थांबल्यामुळे काय लगेच वितळून नाही जाणार तुम्ही मिळण्यासारखे. बरं ठीक आहे थांबतो. थांबताय बाबा? थांबताय था आप्पा? बघा थांबा आप्पा. आप्पा एवढी बाबा चला आत चला. सई एक काम कर, त्या डिग्जला फोन लाव आणि घरचे कसे त्याची चौकशी कर. अहो नाही काका असू दे. सई इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. घरच्यांची चौकशी कर, तुलाही बरं वाटेल. हा बोल बाई. मी बोलते दिगंबर. नाही मी दिगंबर. दिगंबर मी बोलतेय. सई बोलतेय. हा वहिनी बोल. दिगंबर घरचे सगळे कसे आहेत रे? आहेत बरे आहेत. मला सांग
आई कशी आहे माझी? तुला दिसली का तिथे? वहिनी, काकू बिचारा खूप डिस्टर्ब झाल्यात. एकदम धक्का बसल्यासारखं करतायत काहीतरी त्या. बापरे. आणि पण सुद्धा धक्का बसला असेल ना? आपणना कसला धक्का बसतोय? आपणचं एकदम मस्त चालू आहे सगळं. बरं ठीक आहे, मी ठेवते. हा सई, बाळा तुला घरी जायचंय ना? हो. 1 मिनिट. या 2 फाईल्स आहेत, वाचून घ्या. मी आलोच. If love is not a crime, then what are we being punished for? Why are we facing so many difficulties? आम्ही घरातून पळून आलोय कारण आमच्या घरचे आमच्या प्रेमाला आणि लग्नाला परवानगी देत नाहीयेत. हा ऑस्ट्रेलियाचा आहे आणि मी भारताची आहे, म्हणून काय आम्ही एकमेकांवर प्रेम नाही करू शकत? ही गोष्ट आम्ही आमच्या घरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना नाही आली आमची दया. आता आम्ही ठरवलंय We will not go back if we don't get the permission to marry. आमच्या लग्नाला परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही परत घरी येणार नाही. डॅड, हे काय आहे? वाचून झालं ना? आता हे जसंच्या तसं पाठ करायचं. नॅक, यू ट्रस्ट मी ना? पाठ करा. रेडी झालं? हो. बसा. आपण आता हे शूट करूयात. ऍक्शन. If love is not a crime, then why are we being punished for? Why are we facing difficulties? आम्ही घरातून पळून आलोय कारण आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला आणि आमच्या प्रेमाला परवानगी दिली नाही म्हणून. हा ऑस्ट्रेलियाचा आहे आणि मी भारताची आहे, म्हणून काय आम्ही एकमेकांच्या प्रेमात नाही पडू शकत? ही गोष्ट आम्ही आमच्या घरच्यांना खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण नाही आली त्यांना आमची दया. म्हणून आम्ही ठरवलंय We will not go back if we don't get the permission to marry. आमच्या लग्नाला परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही घरी येणार नाही. And cut. That's it. Now the bomb is ready to blast. उद्या सकाळीच कसा ब्लास्ट करतो ते बघा. सुप्रभात. आज सगळेजण असे का वागतायत माझ्याशी? सगळेजण हातातले भ्रमणध्वनी बघून माझ्याकडे का बघत होते रागाने? If love is not a crime, then what are we being punished for? Why are we facing difficulties? आम्ही आमच्या घरातून पळून आलोय कारण आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला आणि आमच्या प्रेमाला परवानगी दिली नाही म्हणून. हा ऑस्ट्रेलियाचा आहे आणि मी भारताची आहे, म्हणून काय आम्ही एकमेकांच्या प्रेमात नाही पडू शकत? वरुण धवल बाबा, पावलात तुम्ही मला. मी एवढी सेवा केली ना त्यांची, म्हणून असं दर्शन घडवून आणलं माझ्या सईचं. हो, लाईव्ह दर्शन मानलं. कल्पना, तुझ्या बाबांना मानलं. धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र. ऐकूयात ना ते काय म्हणतायत ते. ही गोष्ट आम्ही आमच्या घरच्यांना खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांना नाही आली आमची दया. अरे काय चाललंय काय हे? बघाव तो मंतरल्यासारखा त्या भ्रमणध्वनीकडे डोळे लावून बसलाय. काय बघताय? अप्पा, We will not
गो बॅक इफ यू डोंट गेट द परमिशन टू मॅरी. आमच्या लग्नाला परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही घरी येणार नाही. कुठे आहेत कुठे ही दोघं? बंद करा हे. जस्ट स्विच इट ऑफ. हे बघा मला नाही माहिती ते दोघं कुठे. तुम्ही माझ्या मागे का लागलायत? मॅडम कारण तुमच्यामुळे सई आणि नचिकेत पळून गेले आहेत. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? सी नाउ यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. जस्ट गेट आउट ऑफ हिअर. आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय आम्ही नाही जाणार इथून. ही काय दादागिरी आहे तुमची? निघा म्हटलं ना, आत्ताच्या आत्ता निघा. जी बाई मीडियावर एवढी दादागिरी करते ती सई आणि नचिकेतची कशी वागू शकते याची कल्पना तुम्ही चांगलीच करू शकता. हे बघा तुम्ही निघताय का? मी पोलिसांना बोलवता. चला निघा. तुम्ही सई आणि नचिकेतच्या लग्नाला परमिशन देणार की नाही ते आधी सांगा. आय एम नॉट आन्सरेबल टू यू गाईज. हे फालतू प्रश्न मला विचारायचं नाही, कळलं? जस्ट लीव्ह. निघा इकडून. हे बंद करते. चल निघा निघा निघा. परमिशन देणार की नाही 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 नचिकेतच्या तुम्ही लग्नाला? निघा. हे बंद करते. बंद कर. गेट आउट. गॉड, हॉरेबल पीपल.